पुणे रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत असतो। पुण्यापासून काही तासाच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो। तसेच या धबधब्याचे रौद्र रूप पाहण्यासाठी इथे एकदा तरी भेट द्यावी, तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तुम्ही या धबधब्याला कसे भेट देऊ शकता, कुठून कसे येऊ शकता हे पूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि तसेच व्हिडिओच्या एंडला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, तुम्हाला या धबधब्याला कसे येऊ शकता ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो। मित्रांनो, जर तुम्हाला देवकुंड धबधब्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही मुंबई व पुणे या ठिकाणावरून येत असाल तर मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर आणि पुण्यापासून 115 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे। देवकुंड धबधबा हा रायगड तालुक्यामध्ये मोडला जातो। तर ह्याचा बेस विलेज म्हणजे भिरा आणि पाटणूस हे विलेज आहे। या बेस विलेजवरून आपल्याला हा ट्रेक करावा लागतो। साधारणपणे 1 ते 2 तासामध्ये आपण या धबधब्यावर पोहोचतो। चांदणी चौकातून अंदाजे 70 किमी अंतरावर भिरा परिसर आहे। विळे भागाड येथून पाली रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरून अंदाजे 9 किलोमीटर अंतर गेल्यानंतर भिरा गावात पोहोचता येते। ग्रामस्थांच्या वतीने गाड्यांच्या पार्किंगसाठी व्यवस्था केली आहे। दुचाकी वाहनांसाठी 30 रुपये आकारले जातात आणि 4 चाकी वाहनांसाठी 100 रुपये आकारले जातात। तसेच धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 150 रुपये प्रवेश शुल्क म्हणून आकारला जातो। आणि इथे गाईडची पण सुविधा आहे। आणि जर तुम्ही गाईड नाही घेतला तरी रस्त्यावरती प्रत्येक खुणा लावलेल्या आहेत वरती जाण्यासाठी, तर काही ह्याची चिंता करू नका। मित्रांनो, जर तुम्ही देवकुंड धबधबा करत असाल तर काही बाबती तुम्ही ध्यानात ठेवल्या पाहिजेत, जसे की शूज, प्रॉपर शूज असणे गरजेचे आहे, कारण की इथे प्रॉपर ट्रेकिंग करावी लागते। धबधब्याला जाण्यासाठी रस्ता थोडा इझी आहे, पण मध्ये 2-3 झरे लागतात। पावसामध्ये हे झरे मोठ्या नदीचे स्वरूप घेतात, त्यामुळे इथे गावकऱ्यांनी ब्रिज तयार केलेले आहेत। त्यामुळे साध्या चपले इथे काहीच उपयोगाचे नाहीत, म्हणून प्रॉपर शूज घ्या आणि 2 ते 3 पाण्याची बॉटल तुम्ही कॅरी करा। आणि इथे छत्री नाहीतर रेनकोट हे तर असणं गरजेचं आहे, कारण की इथे पाऊस कधीही चेंज होतो। आणि वरती खाण्याची काही सोय नाही, त्यामुळे तुम्ही तुमचं खाद्यपदार्थ घेऊन जावा। आणि जर तुम्ही स्नॅक्स घेऊन जात असाल तर तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही स्नॅक्स खावा, पण तुमच्यासोबत जो कचरा आहे तो परत घेऊन जावा। तर हा ट्रेक बिगिनरसाठी अत्यंत साधा आहे, त्यामुळे तर तुम्ही ट्रेकिंगची काही चिंता करू नका। वरती जाऊन धबधबा पूर्ण एन्जॉय करा। तर आता तुम्हाला मी वरच्या धबधब्याचे सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो। देवकुंड वॉटरफॉलला येण्यासाठी जवळचं स्टेशन आहे खोपोली। खोपोलीला तुम्ही आल्यानंतर इथून तुम्हाला जर पब्लिक व्हेकलने जायचं असेल तर इथं खूप ऑप्शन आहेत, जसे की बस। खोपोली ST बस स्टँडपासून तुम्हाला सहजरित्या भिरा गावी जाण्यासाठी ST बस मिळतील। आणि काहीरित्या जर तुम्हाला भिरा गावी जाणारी बस मिस झाली तर तुम्ही पाली मार्गे जाणाऱ्या ST बस पकडा। या ST बस तुम्हाला भिरा गावी जाणाऱ्या त्या रोड फाट्यावर सोडतील। त्या रोड फाट्यावरून तुम्हाला सहजरित्या शेअरिंग रिक्षा मिळतील। तर मित्रांनो, तुम्हाला देवकुंड वॉटरफॉल कसा वाटला? आवडलाच असेल तर तुम्हाला इथे येण्यासाठी माहिती जर आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्त जास्त शेअर करा, जेणेकरून जे इथे येण्याचा विचार करत असतील त्यांना ही इन्फॉर्मेशन मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमच्यासाठी असेच चांगले व्हिडिओ मी बनवत राहीन। बाय बाय।